हॅलो, मी ऐश्वर्या. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. तर आता निघालेले आहे गावाला आणि आता गावाला निघाले त्याच्यामुळे बाकीचं आवरून वगैरे ते घेतले. किचन वगैरे सगळं क्लीन वगैरे झालेलं आता. बाकी काही नाही, आता येऊन जाऊन आता फक्त आवरायचं. आता बाकीचं काही नाही, आता घर लॉक करायचे आणि आता आवरून जस्ट आता सगळं आवरून वगैरे निघालेलं आहे. तर गावाला यात्रा आहे म्हणून निघाले आहे. यात्रेनिमित्त तरी इंद्रायणी नदी होती ना, तर ते एवढं शेवाळ पसरलं होतं. शेवाळ म्हणजे शेवाळ पण नाहीये, अशी विषारी झाडं वगैरे आहेत आतमध्ये आलेली, पण ती अशी ग्रीनरी दिसत नाही. विषारी झाडे त्याच्यामध्ये सगळी अशी निसर्गरम्य असं, तसं काही एखाद्या रानावनात किंवा एखाद्या असं मस्त जंगलात आलो आहे असं ते हिरवं दिसत होतं. एखाद्या शेतात नाही का हिरवीगार शेती असते, सेम तसं वाटत होतं. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो. ते पाहिल्यानंतर मग हे तोडापूर क्षेत्र जे आपल्या संभाजी महाराजांची समाधी आहे तिथं, तर तिथून पास झालो. जाताना दर्शन घ्यायला थांबलो नाही, पण गाडीतूनच लांबूनच दर्शन वगैरे घेतलं आणि पुढे निघालो. कारण की उशीर पण खूप झाला होता आणि कारण की निघायलाच आम्हाला जवळजवळ 4 वाजले होते आणि ऑलरेडी पावसाचं वातावरण झालं होतं आणि पाऊस हा पडणार होता. त्याच्यामुळे पटपट निघण्याची घाई लवकरात लवकर चालली होती आणि ऑलरेडी असं म्हणतच होतं तोपर्यंतच पाऊस यायला सुरुवात झाली. खूप भयंकर पाऊस झाला पुण्यामध्ये त्या दिवशी. एवढा भयंकर पाऊस झाला की आम्हाला वाटलंच नव्हतं की एवढा पाऊस पडेल, पण ठीक आहे. आणि पाऊस पडत होता तर मग भीती अशी वाटायची की गाड्या समोरचं दिसतही नव्हतं, कारण की गाडीवर एकदम धुकं पडल्यासारखं होत होतं थंडीमुळे. त्याच्यामुळे सारखं असं पुसावं लागत होतं आणि वायपर तर काही गाडीचा चालू होताच, तो तर काही विषयच नाही. पण म्हणतात ना, एकदम असं थंडी पण आतमध्ये ए सी लावायची गरज पडत नव्हती, कारण बाहेर वातावरण एवढं थंड होतं ना, त्यामुळे आतमध्ये काही गरज नव्हती ए सी वगैरे लावायची. त्याच्यानंतर मग आम्ही आलो हॉटेलमध्ये, कारण पाऊस खूप चालू होता. त्यांना म्हटलं थोड्या वेळ थांबूयात आपण आणि नंतर मग थांबून थोडासा नाश्ता वगैरे करूयात. असाच वेळ थोडा अर्धा पाऊण तास तरी इथे आम्ही मस्तपैकी भेळ घेतली होती. तर तोपर्यंत त्यांना म्हटलं भेळ तरी खाऊन घेऊया. थंडी पण खूप चालू होती. थंडी म्हणजे पावसामुळे थंडी वाजत होती आणि तिथं हॉटेलमध्ये फॅन पण एवढा जोरात चालू होता की अक्षरशः अजून थंडी वाजत होती. पण असो, काहींना प्रॉब्लेम असतो, आपल्याला प्रॉब्लेम असेल याचा अर्थ हा नाही की दुसऱ्याला थंडीच वाजत असेल. तर त्याच्यानंतर अशी मस्त चटपटीत अशी मिसळ आली होती ना की असं वाटत होतं कधी खायला असं झालं होतं. पण व्हिडिओ काढायला चाललं होतं आणि मस्त पाव वगैरे पण त्यांनी नाही काय एवढं व्यवस्थित, म्हणजे छान वाटत होतं की ते पाहूनच खरंच खूप छान वाटत होतं. त्याच्यानंतर मग पटपट आता आवरून घ्यायचं होतं, म्हणजेच हॉटेलमध्ये हे खाऊन पिऊन झाल्यानंतर पुढं जायचं होतं. पण बाहेर पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हतं, त्याच्यामुळे पटपट आवरायचं चाललं होतं. त्याच्यानंतर मग चाललं होतं मस्करी, इकडं बघा तिकडं बघा, कॅमेरा फोटो हे ते. मग त्याच्यानंतर तिथून खाऊन पिऊन निघालो. चहा वगैरे ना, चहा पण खूप छान होता आणि मिसळ आणि भेळ म्हणजे लाजवाब, सांगता येत नाही खरंच, म्हणजे शब्दांमध्ये सांगता येत नाही. म्हणजे असं खूप कमी वेळा होतं की हॉटेलमध्ये चांगलं आपल्या मनासारखं जेवण मिळतं. तर त्याच्यानंतर मग इथं जाताना उरुळी कांचनला पण थांबलं. जाताना ते पोलीस स्टेशन लागलं होतं आणि म्हटलं बघा आलं पोलीस स्टेशन. मिस्टर पोलीस असल्यामुळे त्यांना पोलीस स्टेशन हे म्हणजे खूप जवळचं हे वाटतं. म्हणजे नातं त्यांचं घरच्यांसारखंच नातं, जवळचं असं नाते. त्याच्यानंतर मग आई आहेत आमच्या. आईसाहेब घरी पोचल्यानंतरचा डायरेक्ट व्हिडिओ आहे, कारण गेल्यानंतर डायरेक्ट काही शूट वगैरे करणं झालं नाही, कारण प्रवासाने पण थकलो होतो आणि थांबत आल्यामुळे तर अजून नाकेनं आलं होतं कधी उतरायला असं झालं होतं घरी. मग आल्यानंतर ऑलरेडी आम्ही बाहेर खाऊन वगैरे आलो होतो, त्याच्यामुळे काही तिथं थांबलो नाही. म्हणजे घरी गेलो आम्ही, जेवण वगैरे काही केलं नाही. त्याच्यानंतर मग थोड्याशा अशा गप्पा वगैरे झाल्या, थोडं सोलं सासू वगैरे त्यांच्या घरी पण जाऊन आलो. पोहोचलेलं आहे. त्याच्यानंतर मग आई अशाच थोड्या वेळ बाहेर झोपल्या होत्या. आई म्हणले मी पडते थोड्या वेळ, तू बसली तोपर्यंत. मग मी पण तिथंच बसले होते आणि आमचं चाललं होतं. आई खाली पडल्या होत्या चटईवर आणि बाहेर मग वातावरण एकदम शांत झालं होतं आणि 11:30 वाजले होते. पण आम्ही असंच बाहेर बसलो होतो, कपडे सुकत चालले होते, पाऊस चालू होता त्यावेळेस. मग थोडा वेळ
बसल्यानंतर मग आईनं म्हटलं आता चला घरी जाऊयात, आपलं घरात जाऊयात. कारण की पाऊस ऑलरेडी चालूच होता. पावसाचं काय नाही आहे, पाऊस काय पडतच राहणार आहे. पण प्रवासामुळं थकले पण होते आणि असं वाटत होतं की आता घरात जावं आणि झोपावं वगैरे. तर त्याच्यानंतर मग मी उठलो, घरामध्ये गेलो, अंथरूण वगैरे टाकलं आणि आमचं ते झाल्यानंतर मग मी हा व्हिडिओ थांबवला शूट करायचा. आणि त्याच्यानंतर मग सकाळी मॉर्निंगला उठल्यानंतरच मी शूट करायला घेतलं. तर मॉर्निंगला सकाळ म्हणजे मला उशीर झोपायला झाला. आणि म्हणजे ताई करत असतात आणि धुणं भांडी वगैरे काय असेल बाहेरची दुसरी कामं वरची ती सगळी मग मी करते. तर त्याच्यानंतर मॉर्निंगला सकाळी माझी बेकार अवस्था झाली. असं वाटतं चेहरा खूप सुजला होता माझा. असं वाटत होतं खूप झोप खाल्ली आहे मी. रात्री जी झोपले ते डायरेक्ट सकाळीच उठले. तर इथं बघा हे आहेत कोंबड्या, पेरूचे, चिक्कू, पेरू, रामफळ, अंजीर म्हणजे अशी झाडे लावलेली. त्याच्यानंतर ते तुम्हाला मंदिर जसं तिथं आहे नाथाचं मंदिर म्हणजेच महादेवाचं मंदिर आहे आणि तिथं जायचं होतं. त्या यात्रेसाठी आम्ही आलो होतो. तर ते मंदिर घरापासून असं दिसतं आणि इथं पण एक महादेवाचं मंदिर आहे. तर घरासमोरचा हा विवास आहे आणि इथं असा रस्ता वगैरे आहे. आणि त्याच्यानंतर इथं आमच्या आईंचं काहीतरी काम चालू होतं. गुड मॉर्निंग, हॅलो यूट्यूबर्स. तर हे आहे माझं सासरचं घर, गावाकडचं. येऊन गेलं होतं पण मला माहीत नाही. त्याच्यानंतर आम्ही आलो आमच्या दुसऱ्या घरी म्हणजे चुलत सासूच्या घरी. तुम्हाला मी घर नक्कीच पुढं दाखवते. सगळे बसलेले होते निवांत. मस्त आहे का नाही? नाही गॅप होता म्हणजे पेपरला. काल पेपर झाला परत ना काय. हॅलो हॅलो. हॅलो करा. हॅलो हॅलो. चालू असलं ये इकडे. बटन मी करशील तिथला. ये है हमारा आंबे का झाड़. ये है हमारा छोटा सा बच्चा, इसका नाम अभिमन्यु. कैसा हंसते. बच्चा पार्टी. भागो भागो. त्याच्यानंतर मुलं इथे गेलेली होती खेळायला आणि अवनीश व्हिडिओ घेत होता आणि माझं चाललं होतं दुसरीकडे काम. त्याच्यामुळे अवनीशला शूट करायला सांगितलं होतं. तर तोपर्यंत तो शूट करत होता आणि इथं मग टेम्पोलिनला घेऊन गेला होता. तर बाकीचे मग अन्वी, आरू, त्याचे अन्वीचे जे बहीण भाऊ आहेत
ते सगळे एकत्र असे खेळत होते, जम्पिंग चालू होतं, चांगलं खेळायचं वगैरे. आणि मिहीर होता जो ताईंचा जावेचा मुलगा होता, तो अजिबातच खेळत नव्हता, तो उड्या मारतोय. तो तनिष जावेचाच मुलगा आहे, बाकीचे जावेचीच मुले आहेत. तर तो होता, तो घाबरत होता, त्याला भीती वाटत होती. तर ते काय गेलं नाही. नंतर मग ह्यांनी काहीतरी ज्यूस वगैरे पिलं. त्यांना सांगितलं होतं पिऊ नका म्हणून, काही बाहेरचं खाऊ नका, पिऊ नका. पण पोरं काय ऐकतात का? तर त्यांनी गेले आणि पिऊन बसले. तर त्याच्यानंतर हा व्हिडिओ मला घ्यायचा होता, पण ॲक्च्युली बाहेर पाठीमागच्या साईडला मोबाईल चालू होता, गाणी चालू होती. आणि ते गाणी चालू असल्यामुळे कॉपीराईट पडतं गाण्यांमुळे, म्युझिकमुळे. त्याच्यामुळं मला हा व्हिडिओ खरंच खूप म्हणजे खूप मस्त मज्जा आली ती ह्या व्हिडिओमध्ये. आणि मला खरंच हा साऊंड ओरिजिनल घ्यायचा होता, पण ॲक्च्युली घेता येत नाही आहे, पर्याय नाही आहे, कॉपीराईटमुळे तो घेतलेला नाही आहे. तर असं काही हरकत नाही आहे. त्याच्यानंतर मग आम्हाला थोडासा शूट वगैरे करायचं होतं, म्हणजेच आम्हाला एक रील्स व्हिडिओ वगैरे काढायचे होते. त्याच्यामुळे चाललं होतं. आणि मध्येच तनिष म्हणाला, कपडे घेतो का, सगळे कपडे दाखवतं का? त्याच्यानंतर मग आमचं असंच बाहेर थोडंसं फिरणं वगैरे चालू होतं. तिथून झाल्यानंतर मग मी आणि माझी जाऊबाई आम्ही दोघेच राहिलेलो घरातले. बाकी सगळे मंदिरात जाऊन पाया पडून आले होते. त्याच्यानंतर मग मी माझी ही जाऊ, शेवाळवाडीला असते ही जाऊ, तिची सासू म्हणजे माझी पण सासू आहे, पण सासूबाई म्हणजे माझ्या चुलत सासूबाई, तिची सासू. आणि मग आम्ही मंदिरात गेलो. खूप मोठी लाईन लागली होती. आणि त्याच्यानंतर मग त्या बाय 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 चाललं होतं. त्यांना वाटलं बाय करायचं कॅमेऱ्यामध्ये, आणि त्यांना कळून आलं नाही की आपण शेवटचं हे करतो आहे. तर ते बाय वगैरे करत होते, असं सहज हाय करायचं होतं, पण ते ॲक्च्युली बाय तोंडातून गेल्या असं. त्याच्यानंतर मंदिरामध्ये खूप गर्दी होती, भयंकर गर्दी होती. मंदिर खूप सुंदर सजवलं होतं, शब्दांमध्ये सांगता येत नाही एवढं सुंदर. आतमध्ये खरंच एवढा मोगऱ्याचा वास सुटला होता ना, गुलाबारी मोगऱ्याचे. तर खरंच खूप छान सुगंधित वातावरण झालं होतं, एवढं सुंदर की काही सांगता येत नाही. त्याच्यानंतर हे पालखीतलं पण दर्शन आम्ही घेतलं, तिथला पण हा व्ह्यू आहे. तर तिथलं पण दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मग आम्ही पटकीने आवरलं आणि पटकीने आम्ही निघालो. सगळे गाडीत बसलो होतो. आणि येता येता भाऊजींना येणं होणार नव्हतं, म्हणजे आले असते आणि परत सकाळी मॉर्निंगला त्यांना लगेच सकाळी जावं लागलं असतं. म्हणून जाऊबाईला आम्ही आमच्यासोबत घेतलं, त्यांना पुढे जाऊन ड्रॉप केलं शेवाळवाडीला. आणि तिथून पुढे मग शेवाळवाडीला त्यांना ड्रॉप करायचं होतं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे जाणार होतो. तर त्याच्या अगोदर त्यांना म्हटलं कुठेतरी काहीतरी जेवण वगैरे झालं होतं, पण एक लाईटली काहीतरी खावं म्हणून आम्ही हॉटेलला थांबलो होतो एका. तर नॉर्मली काहीतरी वातावरण एकदम थंड झालं होतं, त्यावेळेस पण पाऊस वगैरे चांगला झाला होता. तर त्या हिशोबाने त्यांना म्हटलं वडापाव वगैरे काहीतरी खाऊयात म्हटलं गरम गरम, आणि मग पुढे निघूयात चहा वगैरे घेऊन. कारण की आम्हाला जायला उशीर होणार होता, कारण की ऑलरेडी आत्ता जो टायमिंग आहे ना, तो टायमिंग ऑलरेडी 10-10:30 वाजून गेले होते. आणि त्या टायमिंगला आम्ही पोचलो होतो तिथे, नाश्ता वगैरे करत होतो. जायच्या टायमिंगला नाश्ता म्हणताच येणार नाही, पण एक लाईटली थोडंसं काहीतरी खात होतो. तर त्याच्यानंतर मग पुढचा हा व्हिडिओ आहे. मग तिथून पण आम्ही निघालो. मग त्यांना ड्रॉप केलं. त्यांना ड्रॉप केल्यानंतर मग आम्ही आत्ता पुढे गेलो. आणि पुढे गेल्यानंतर आम्ही बघत होतो, तुम्ही बघत असाल, बापरे खूप म्हणजे पाऊस ऑलरेडी पडून गेला होता. आम्ही जायच्या टायमिंगला पाऊस वगैरे नव्हता, पण वातावरण एवढं थंड झालं होतं की अक्षरशः जे बघितलं ना ते खरंच खूप भयानक होतं. पुण्यामध्ये एवढा पाऊस झाला होता त्या दिवशी, आदल्या दिवशी, की अक्षरशः रोडला झाडे पडली होती. तो शूट घेता आला नव्हता, पण काही ठिकाणी मी बहुतेक तो शूट घेतला आहे. अक्षरशः झाडं पडलेली आहेत, एवढं वारं आणि वादळ सुटलं होतं पावसाने. हा अवकाळी पाऊस पडला आहे. आणि काय त्या अक्षरशः न्यूज पण अशी आली होती. म्हणजे हा शूट मी 2 दिवसांनी हा व्हिडिओ मी टाकते, त्याच्यामुळे हा व्हिडिओ अगोदरच शूट केला होता. तर मी आज सांगते, तर अक्षरशः एका महिलेचा मृत्यू झाला आहे ह्या पावसामुळे, अवकाळी पावसामुळे. टपरीवर काय फुलांची काहीतरी टपरी होती, तुम्ही बघू शकता किती पाऊस पडलेला आहे. फुलांची टपरी होती
म्हणजे फुल विकत होत्या त्या मावशी किंवा काय असंच काही ती न्यूज होती. आणि त्या तिथं बसल्या होत्या आणि ते झाड त्या टपरीवर पडलं आणि त्या तिथंच होत्या आणि त्या अक्षरशः मरण पावल्या. म्हणजे असा प्रकार घडलेला आहे. म्हणजे अवकाळी पावसाने ना माणसाचं जगणं मुश्किल केले. अचानक येणाऱ्या पावसामुळं असली बेकार परिस्थिती होती ना आणि अचानक अशा काही गोष्टी आपल्या ठरलेल्या असतात की त्यावेळेस बघू शकता तुम्ही झाडं कशी पडलेली आहेत. खूप बेकार, बापरे सांगू शकत नाही एवढं म्हणजे बेकार वाटत होतं. पण काही नाही, सर्वांनी आपली काळजी घ्या. आपले जीव आहे तर सगळं आहे एवढंच फक्त लक्षात ठेवा. आणि मग पुढे गेलो. सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. कारण की पाऊस शक्यतो जेवढा कमीत कमी निघता येईल ना तेवढा बाहेर निघण्याचा प्रयत्न करा. आता कामाला जाणारे तर जाणारच आहेत बाहेर, त्यांना पर्यायच नाही आहे. पण जर कोणाला असं बाहेर काम असेल, अर्जंट महत्त्वाची काम असेल तरच घराबाहेर निघा. कारण ह्या पावसामुळे कधी कुठं काय होईल सांगता येत नाही. तर त्याच्यानंतर मग आम्हाला वाजले होते जवळजवळ 12:30 तर वाजलेच होते. 12:30 झाले होते. त्याच्यानंतर मग आम्ही टायमिंग झाला होता. मला वाटलं होतं की नाही का अजून एकदा चहा वगैरे घ्यावा, कारण थंड वातावरण झालं होतं. खूप म्हणजे खूप गार लागत होतं. तुम्ही बघत असाल काचेवर सुद्धा नाही कसं सारखं धुकं पडल्यासारखं होत होतं, सारखं पुसावं लागत होतं. तर त्याच्यानंतर ही ग्रीनरी ही एवढं म्हणजे झाडं वगैरे अशी हिरवीगार दिसत होती ना, तसं काय त्या झाडांची सगळी धूळ त्या पावसाने धुवून निघली आहे. एवढं भारी वाटत होतं. तर त्याच्यानंतर मग घरी आल्यावर बघितलं तर मनी प्लांटची अशी अवस्था झाली कारण पाणीच घातलं नव्हतं. एवढं वाईट वाटलं ना की सांगू शकत नव्हते. एवढं वाईट वाटलं कारण एवढा वेळ मोठा आला होता आणि परत हे असं होणं म्हणजे खरंच खूप वाईट वाटलं. हे मनी प्लांटला ह्या मनी प्लांटला काय झालं आहे काय माहीत नाही ॲक्च्युली. कमेंट करून जरा मला नक्की सांगा का आता ह्याला आतमध्ये आणलं होतं म्हणून तो तसा झाला आहे काय माहीत. ॲक्च्युली घरामध्ये असल्यानंतर ह्याला थोडं पण असं ऊन वगैरे भेटत नाही आहे बहुतेक, त्याच्यामुळेच हा बाहेर चांगला वाढला होता. आता मला वाटतं ह्याला बाहेरच ठेवावा. चला ह्याला बाहेरच घेतो आता. त्याच्यानंतर आता डायरेक्ट हा घरचा व्हिडिओ आहे, सकाळचा मॉर्निंगचा घेतलेला आहे व्हिडिओ हा. तर गावावरून आलो आणि गावावरून आल्यानंतर अजिबातच वेळ मिळाला नाही व्हिडिओ शूट वगैरे करायला. तर खरंच खूप भयंकर पाऊस झालेला आहे आणि खरंच पुण्यामध्ये खरंच हे असे रस्ते वगैरे पावसामुळे ना गाड्यांचे एवढे हाल होतात बाहेर येणं जाणाऱ्या लोकांचे, तर खरंच खूप हाल होतात. तर व्हिडिओ हा छोटासा आहे. गावाला गेले होते, गावाचा व्हिडिओ वगैरे असं थोडं शूट केलेलं आहे आणि जसं जमेल तसं एडिट केलेलं आहे. शक्यतो एडिट कमी करण्याचा प्रयत्न केला की एडिट झालंच नाही, जसं असेल तसंच टाकलं आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढे शेअर करा, कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.